त्याही पुढचं सांगतो, विनाकारण कशाला लोकाला डोचिता. चाललंय ना शांततेत आमचं. आम्ही आमच्या लेकरा बाळाला आरक्षण मागतो. डीवायएसपी साहेब कोण आहे मला माहित नाही. तुमच्याही लेकराला लागन. जाग्यावर सस्पेंड होता तुम्ही, जाग्यावर रिटायर. रिटायर म्हणायचंय मला. सस्पेंड आलं रिटायर ते नाही का. जिथं लागला तिथंच म्हातारपण होत तर तिथंच राहतो, बढतीच मिळत नाही. आणि तुम्हाला बढती मिळावं म्हणून पठ्ठ्या लढतो यो. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठे ना कुठेतरी असं होणारच आहे. आता कुठेतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या, गावागावात नुसता डीजे वाजून जर मला कळू द्या, मी बी लय गंड्याचा आहे. माझ्या जातीला विनाकारण जर टोकरेल ना मी सोडीतच नाही. देवले तर फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाळे करायला लावतो होय डीवायएसपीला. मराठीचे डीजे बंद पाडन, कुठं काहीच करण. शांततेत जात हे मई, शांततेत मै जात मागणी करती. तुम्ही विनाकारण त्याला डवचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येतं, अधिकारी येतं. डीजे हे का विषय आहे का मराठ्यांना छेडायचा. दंगल घालायची होती का बीडमध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून. तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही, आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय. नका भानगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरायचं ना, आम्ही तुमचे. त्या भानगडीत नका पडू त्या देवेंद्र फडणवीसचं ऐकून. कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी. त्यावेळेस आम्ही नाव ध्यानात ठेवू. कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण ते जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय लय झालं, एखादी केस करायची बाबा, त्याच्या आईला बघून घेतला असतं, मस्त वकील लावले असते. आणि डीजे बंद करण, तो याकडे बघूनच घेईन, ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं, कारण मला तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीसचं ऐकायचं आणि लोकांना त्रास द्यायचा, हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीकडून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का. एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे. मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना आम्हाला, आम्ही भोगू. आम्ही भोगू. पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला